देशात साखर उद्योगात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर कारखान्यानं अतिशय सूक्ष्म नियोजन आणि पारदर्शकता ठेवून काम करत भविष्याचा वेध घेत वेगवेगळे प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून पश्चिम महाराष्ट्रात गेटकेन उसाला कमी भाव देतात. मात्र आपला मांजरा परिवार सर्वांनाच एकच भाव देण्याचा निर्णय लोकनेते विलासराव देशमुख यांनी घेतलेला, तीच परंपरा आजही सुरू आहे. डिस्टिलरीची क्षमता वाढवलेली असून शेतकरी सभासदांना जो विश्वास परिवारानं संपादन केलाय तो जपणूक करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न परिवारानं केलाय. तीच परंपरा पुढेही चालू राहील. गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपरावजी देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25 मधील गळीत हंगाम आणि नव्याने उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि लातूरचे ग्रामीण आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री शल्य उडगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई, सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्यानं घेतलेल्या मालकीच्या 2 हार्वेस्टरचे ऊस तोडणी यंत्राचे पूजन करण्यात आले. मांजरा कारखान्यानं मागील गाळप हंगामामध्ये सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेने जवळपास 97% ऊसतोड हार्वेस्टरद्वारे करून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी करण्याचा मांजरा पॅटर्न निर्माण केलाय. त्याबाबत देशभरामध्ये या मांजरा पॅटर्नचे कौतुक होत आहे. कारखान्याकडे या अगोदर 5 हार्वेस्टर आहेत, त्यामध्ये आणखीन 2 हार्वेस्टरची भर पडली आहे. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक कैलास पाटील यांच्या हस्ते सपत्नीक मांजरेश्वर हनुमान अभिषेक, गव्हाण पूजन आणि सत्यनारायण पूजन केले. हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, लातूर.